लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्याला मान्यता होती, ती सर्वांना मान्य आहे. तज्ज्ञ जी काय व्यक्ती आपले विचारवंत होते ह्या सगळ्यांनी मान्य तो केलेला आहे. मग असं असताना आपल्या समाजातल्या काही संघटना संस्था जे पुढं समाजाचं प्रतिनिधित्व करतात ते वेगवेगळ्या नावानं करतात, ते काय? तर बघा, ज्यांना महात्मा बसवेश्वराचा विचार पुढे न्यायचा आहे, ज्यांना समाजाची काहीतरी अस्मिता दाखवायची सगळीकडे, त्यांनी हे नाव वापरावे, मागे असलेल्या पुराव्याचा वापर करून सरकारला भाग पाडावं. ते वाणी, वीरशैव किंवा हिंदू लिंगायत, लिंगायत वाणी या नावानं बोललं जातं. आणि जवळपास 100% लोकांच्या कागदपत्रावरती अशीच नोंद आहे. मग आरक्षण मागत असताना धर्माचा विषय वेगळा आहे. आरक्षणाचा विषय, आरक्षण या कागदपत्रावर लिहिलेल्या जातीला मिळायला पाहिजे. त्यामध्ये वाणी नावाला आपल्याकडे आरक्षण आहे, आत्ता मिळालेलं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे, वाणी आणि लिंगायत ही एकाच जातीची दोन नावं आहेत. हिंदुस्तान, इंडिया, भारत एकाच देशाची नावं जशी आहेत तशी लिंगायताची नावं, लिंगायत, हिंदू लिंगायत, वाणी, वीरशैव ही एकाच जातीची नावं आहेत, दुसरी नावं नाहीत. म्हणून शासनाने वाणी नावाला लागू असलेला सरसकट लिंगायतांना लागू होण्यासाठी त्यांनी शुद्धीपत्र काढावं, ज्याचा लाभ सरसकट लिंगायतांना. आणि शुद्धीपत्र काढता येतं, शासनाला काढता येतं. माझी शासनाला अशी विनंती आहे, तुम्हाला शुद्धीपत्र जर काढता येत नसेल तर प्रत्येक गावच्या तलाट्याला आणि ग्रामसेवकाला तुम्ही पावलं द्या. आम्ही जे अफिडेव्हिट देऊन मागणी करू की आम्ही लिंगायत आणि वाणी आम्हीच आहोत, त्याच्याकडून आम्हाला एक सर्टिफिकेट मिळून द्या. त्या आधारे आमच्या अफिडेव्हिटवर तहसीलदाराला सांगा किंवा डिप्टी कलेक्टरला सांगा, त्यांना आरक्षणामध्ये घ्या म्हणून, वाणी नावाची सवलत द्या म्हणून. काय अडचण आहे? ही दोन जातीच नाही, आमच्या उजव्या हाताला आरक्षण आणि डाव्याला नाही, असा प्रकार तुम्ही केलेला, एका शरीराचे भाग केल्यासारखे. म्हणून विनंती आहे, शुद्धीपत्र काढावं, आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा. आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. आरक्षण ही काळाची गरज आहे. आरक्षणाच्या पुढचा टप्पा जी स्वाभिमान आहे, अस्मितेची लढाई, तो धर्ममान्य, ते आमच्या आयडेंटिटीचा भाग आहे, आमच्या समाजाच्या तत्वज्ञानाचा भाग आहे. तो आम्हाला धर्म म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. इतर जी जाती आपली आहे त्याला अगोदरच म्हणजे ओबीसी मान्यता मिळाली आहे ना. मग नाही कोण म्हणते आहे. आता तुम्ही ते, मला जर लाभ द्यायचा असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुमच्या समाजाचा उद्धार करायचा असेल, महात्मा बसवेश्वराच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आणि महत्वाचं म्हणजे देवालयापेक्षा देहालयाला जास्त महत्व हे लोकांचे काय म्हणतात. तर त्या काळामध्ये आपल्याला मंदिरात प्रवेश नव्हता, माणसाला माणसाप्रमाणे वागणूक दिली जात होती, त्या धर्मशास्त्राप्रमाणे शिक्षा होती, धर्मशास्त्राप्रमाणे रीती रूढी परंपरा पाळण्याचं बंधन आपल्यावर होतं. तुम्ही वेद वाचलात तर तुम्हाला वाचायची परवानगी नव्हती, कीर्तन ऐकला किंवा प्रवचन ऐकला ऐकायची परवानगी नव्हती, एखादी धार्मिक कार्यक्रम बघायची परवानगी नव्हती, त्याच्यावर मत मांडायची परवानगी नव्हती. सगळं काही धर्मशास्त्राप्रमाणे चालत होतं. आणि त्या धर्मशास्त्रातून अन्याय व्हायचे आपल्या लोक, हे अन्याय दूर करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी एक स्वतंत्र अशा पद्धतीचा प्रवाह दिला. म्हणून लोक त्याला तिथून हे धर्म मानायला चालू केले. हे चूक आहे. ही मागणी आपण करत आहोत. आपली संख्या इतरांच्यापेक्षा सुद्धा, पण ही मागणी एकमुखानं व्हायला पाहिजे. सगळ्यांनी त्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये एका विचारानं सगळेजण गेलं पाहिजे. कोणी वीरशैव लिंगायतले आहे म्हणून म्हणते, कोणी हिंदू लिंगायतले आहे म्हणते, कोणी लिंगायत लिंगायतले आहे म्हणते. असं जर 3 प्रकारे जर फूट झाली तर मग सरकारला तर तेच पाहिजे, तुम्ही फूट इथंच पाहिजे. कारण मी आतापर्यंत जेवढ्या म्हणजे अभ्यासू लोकांची पुस्तकं वाचायची बसवेश्वराबद्दल, किंवा त्यांनी कुठेही बसवेश्वर असं म्हणलं नाही की वीरशैव आपण लिंगायत. मी सांगितलं ना, वीरशैव शब्द हा कधीच कुठेही गॅजेटमध्ये नाही, कुठल्याही कागदपत्रावर नाही, कुठल्याही ठिकाणी नाही. त्यामुळे वीरशैव शब्दाचा वापरामध्ये काही उपयोग नाही. आता या उपर जर कोणाला वीरशैव लिहायचंच असेल तर इंडिव्हिज्युअल स्वातंत्र्य आहे, त्याला कोण काय. हिंदू वीरशैव रेकॉर्डला वीरशैव नाही. काही भागामध्ये कोणी लिहिलं असेल, त्या भागाचं नुकसान होणार नसेल तर त्यांनी लिहायला, धर्म कोणतं म्हणून त्यांनी दिले. परंतु बहुतांश
99% लिंगायत समाज बांधवाच्या कागदपत्रावरती वीरशैव शब्द आलेला नाही. नाही. हे ठामपणे मी सांगतो. हो. आपल्या कागदपत्रावरची नोंद कोणती आहे? धर्म हिंदू आणि जात लिंगायत. हो, बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? मागणी काय लोकांची? किंवा लिंगायत करा धर्म मान्य अशी मागणी आहे. त्याच्याबरोबर दुसऱ्या काही ग्रुपची अशी मागणी आहे, वीरशैव लिंगायत असं धर्म मागा. आता यामुळे काय होईल? 3 मतप्रवाह पडलेले आहेत. 3 मतप्रवाहाला एकत्रित येऊन सगळ्या विचारधारेने एकत्रित येऊन समाजाच्या कल्याणासाठी एकच लाईन सांगून समाजाला जर सांगितलं तर समाजाच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि समाज एका विचाराने जाईल. कशासाठी हट्ट धरायचा की मी म्हणतोय तेवढंच खरं, मी म्हणतोय तेवढंच खरं, कशासाठी हट्ट धर? मला जर समाजाचं कल्याण, समजा माझ्या मनात धर्म हिंदू लिहायचा आहे, तुम्ही आग्रह का करता हिंदू लिहा म्हणण्यासाठी? मला लिंगायत लिहायचा धर्म, तुम्ही वीरशैव लिहा म्हणून का आग्रह करता? आपल्याला मान्यताच मिळाली नाही तर धर्म लिंगायत याची गरज नाही. अजून तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. 6 धर्माचीच नोंद त्या ठिकाणी होणार आहे जनगणनेमध्ये. आपण लिहित असताना 7व्या इतर कॉलम मध्ये जाऊन आपल्याला धर्माची नोंद करायची. 7व्या इतर कॉलम मध्ये. कारण तत्वज्ञान आणि बुद्धीच्या दृष्टीने जर विचार केला तर लिंगायत धर्म हा स्वतंत्र वेगळा धर्म आहे, सत्य आहे. त्याला नाकारणारे कोण? मान्यता त्यांनी आपल्याला म्हणजे शासनाने मान्यता द्यावी त्यामुळे आपल्याला ही मागणी आहे. बरोबर आहे. हिंदू धर्मामध्ये आपण लिंगायत धर्म, बरोबर. त्या दृष्टीने समाजामध्ये अजून आपल्याला ही 4-6 महिने जी शिल्लक आहे जागृती करावं लागेल. आज धाराशिवला होणारी ही बैठक अजून पुन्हा व्यापक करावी लागेल. अजून सगळ्याला सामावून त्यांचे मत जाणून सगळ्याचा एकोपा एका मार्गावर सगळ्याला जे काही लिहायचं आहे वीरशैव सोडून, हो ना, बरोबर. वीरशैवची गरज नाही. एक तर धर्म लिंगायत लिहा किंवा धर्म हिंदू लिहा, या दोन्हीपैकी एकच आपल्याला लिहावं. कुठल्याही एका ठिकाणी. वीरशैव हा एक ब्राह्मणातला वीरशैव शब्दाचं काही नाही असं पण आता सांगितलं. त्याला काय वीरशैव म्हणजे ब्राह्मण, शैव त्यात हे वीर म्हणजे ब्राह्मण म्हणून शब्द आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कुठल्याही एका निर्णयावर या. आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही येतात असं नका. तुमचे पण तिन्ही गोष्टीवर पूर्ण विचाराचं खुलासा होईल. तुम्ही पण समाधान व्यक्त करा किंवा हे तिन्हीपैकी मी ह्या विचारावर ठाम आहे. काय सर? आणि तिथे सगळ्यांनी मिळून ते करूया. ज्या वेळेला स्वातंत्र्य झाल्यानंतर हे मागचा इतिहास पुढे यायला पाहिजे होता, तो आला नाही. आमच्या पुण्या लोकांना आणण्यासाठी तो प्रयत्नही केला नाही. संसदेला आपले लोक सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, पण ते लक्ष दिले नाही किंवा त्या काळामध्ये ते त्याला महत्व वाटलं नसेल, त्या गोष्टीचं महत्व वाटलं नसेल. आज सर्व समाज हे आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी झटत आहे, उद्धारासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावेळेला आपल्याही समाजाच्या लोकांना आपला उद्धार कशानं होईल यासाठी आपण सगळे शोध घेत आहोत. त्यावेळेला ते जुने आपल्याला कागदपत्र सापडत आहेत. अनेक आपल्या हैदराबाद गॅजेटमध्ये आता मी पुरावे दाखवले, त्या गॅजेटमध्ये आपलं समाजाचं नाव आहे. त्या आधारे आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मिळत आहे काय?